नमस्कार. आज बऱ्याच वर्षांनी म्हणजे सुमारे 2-3 वर्षांनी मी परत या इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या संदर्भातला व्हिडिओ करून टाकतोय. 2-3 वर्ष बोलण्यासारखं काही नव्हतं असंही म्हणायला काही हरकत नाही, कारण सगळ्याच मुलांना कम्प्युटर, IT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स या अशाच ब्रांचेस पाहिजेत आणि कुठल्याही मुलाला इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, सिव्हिल या इतर ब्रांचेसमध्ये जाण्यामध्ये कुठलाच इंटरेस्ट नाही आहे. काय बदल घडला विशेष असं तर काही मला दिसत नाही आहे, पण अचानक सगळ्यांना काही कष्ट न करता AC बसून चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं एवढाच एक इंटरेस्ट दिसतोय, बाकी काही नाही. म्हणजे ब्रांचच्या बाबतीत मी जे काही काउन्सिलिंग करायचो की कुठली ब्रांच घ्यावी, का घ्यावी, आपली आवड आहे का, हा सगळा पार्ट तर त्यातनं गेलाच. मग राहिला प्रश्न कॉलेजचा. आता कॉलेज सिलेक्ट करताना या सगळ्या मुलांना आपापल्या मार्कानुसारच कॉलेज मिळणार असतं आणि त्यातूनही या सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना कुठलंही कॉलेज चालेल पण हीच ब्रांच पाहिजे असं झाल्यामुळे पुढचा सगळा मार्ग तसा संपलाच. नाही म्हणायला ज्यांना कोर ब्रांचेसमध्ये जायचं आहे आणि पुढे काही खरंच इंजिनियर म्हणून करायचं आहे त्यांना मी अजूनही गाईड करतच असतो. असो, हे का सांगितलं, कारण गेल्या 2 वर्षात माझा कुठला व्हिडिओ नाही आणि तसंही नियमांमध्ये या कॅप प्रोसेसमध्ये काही फारसा बदल त्यांनी केला नव्हता. आता यावर्षी एकदम सडनली त्यांनी या कॅपच्या 4 राऊंड्स केल्या. त्याला आपण कोण हरकत घेणारे असूच शकत नाही. सगळ्यात गंमत म्हणजे की ज्याच्यावर मला जरा विचार करायला लागला की इन्स्टिट्यूशनल सीट्स ज्या असतात 20% किंवा जो काही पर्सेंटेज दिलेलं आहे ते त्या इन्स्टिट्यूटला दिलेले असतात आणि त्यांनी भरायचे असतात. आता या सीट्स भरताना त्या मेरिटनुसार भरा वगैरे असे नियम दरवर्षी असतातच. आता यावर्षी त्यांनी पुढे जाऊन काय म्हणलं आहे की या सीटला तुम्ही तिप्पट फी आकारू शकता. म्हणजे आकारा असं काही कंपल्शन नाही आहे, पण आकारू शकता असं त्यांचं म्हणणं आहे. आता हा तिप्पट फी, 3 टाइम्स फीज, हा तिप्पट आकडा कुठनं आणला याच्यावरती मला जरा विचार करावा लागला की अशी तिप्पट फी का केली आणि या सीट्स किती 20% जर का असतील तर 20% मुलांची तिप्पट फी म्हणजेच आपण थोडक्यात असं म्हणू शकतो का की फक्त या श्रीमंतांसाठीच सीट्स ठेवलेल्या आहेत. बरं, श्रीमंतांसाठी जे करायचं ते तर तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. ऑलरेडी आपण महाराष्ट्रामध्ये अनेक खाजगी विद्यापीठांना परवानगी देऊन बसलेलो आहोत. त्यांच्यावरती नक्की कोणाचं बंधन असतं हे आजतागायत मला कळलेलं नाही आहे. तसंच त्यांच्या फीजही साधारण 3-3.5 लाखाच्या आसपासच येतात. असं एकदा डोक्यात आल्यानंतर मला लक्षात आलं की या तुम्ही मॅनेजमेंट कोटा म्हणजे इन्स्टिट्यूशनल सीट्सला जेव्हा तिप्पट फी आकारू शकता म्हणताय त्याचा अर्थ असा होतो की जर का एखाद्याची फी 1.25 लाख किंवा 1.5 लाख असेल तर तुम्ही तिप्पट केल्यानंतर 1.25 लाखाच्या तिप्पट म्हणजे 4.25 लाख होतील आणि 1.5 लाखाच्या तिप्पट म्हणजे 4.5 लाख. आणि आपोआपच ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांना ही इन्स्टिट्यूशनल सीट घ्यायची आहे, त्यांनी तिकडे न जाता या खाजगी विद्यापीठांकडे जावं असं कुठे साठवलोटं तर केलेलं नाही ना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बरं, हा एक प्रश्नही आपण मान्य करू. या इन्स्टिट्यूशनल सीट्स म्हणजेच मॅनेजमेंट सीट्स, त्याच्यातच तुमच्या NRI असतात वगैरे, तिथं लोक डोनेशन घेतात. ही बोंब तर कॉलेजेस सुरू झाल्यापासून आज तागायची आहे. मग यावर्षी तुम्हाला पुळका का आला? मग संस्थेला पैसे मिळू नयेत असा जर का तुमचा हेतू असेल तर तुम्ही तिप्पट फी त्याला लावून तुम्ही काय करताय? तुम्ही तेच करताय. दरवर्षाची फी तिप्पट आहे हो. म्हणजे एखाद्या कॉलेजला 5-6 लाख रुपये डोनेशन घेऊन जर का ॲडमिशन होत असेल तर त्याची ॲव्हरेज आणि नॉर्मल फी भरायचा तो मुलगा, तर त्यांची ॲव्हरेज फी साधारणतः दुप्पटच होत होती. काही रेअरली ठिकाणी अशी होती की जिथं 10-12 लाख ते डोनेशन मागायचं. अहो पण तुम्ही विचार करा, 4.5 लाख गुणिले 4 वर्ष धरलं
तर ते 18 लाख रुपये होत आहेत. म्हणजे परत एकदा या फीस तुम्ही मुद्दामून जास्त आणि तिप्पट हा आकडा तुम्ही आणलात कसा? कोणी आणला? कोणाच्या सजेशननी आणला? बरं, तुमच्याकडे ओव्हरऑल कॉलेजेसची फी किती असावी याच्याबद्दल तुमची एक समिती आहे, ती कॉलेजेसची फी ठरवते. आता मला सांगा की तुम्ही ही फी ठरवताना टोटल खर्चावरनं ती फी काढता. त्याच्यात तुम्ही काय करता? डिवायडेड बाय जेवढा त्या कॉलेजचा खर्च आहे, पगार आणि बाकी सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या एकत्र करून डिवायडेड बाय तुमचा इनटेक काय आहे, या पद्धतीने तुम्ही त्या कॉलेजची फी ठरवता. मग त्यावेळेला तुम्ही या 20% मुलांची तिप्पट फी धरणार आहात का? प्रश्न अनेक येत आहो. हे पालक दरवर्षी नवखे असतात, त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही खेळ करून जाता आणि कळतही नाही. मला कळत नाही की ज्या गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये मी COEP शिकलो तेव्हा आम्हाला फी 220 रुपये आणि 180 रुपये होती. म्हणजे मी तुम्हाला साधारण 40 वर्षापूर्वीचं सांगतो. त्या COEPची फी पण आता लाखाच्या वर गेली आहे. ते गव्हर्मेंट कॉलेज होतं तेव्हा तुम्ही तिथे ऑल इंडिया सीट्स ठेवल्या नव्हतं. आता ते प्रायव्हेट, तुम्ही त्याची टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी केल्यावर त्याच्यामध्ये तुम्ही 20% सीट्स ऑल इंडिया बेसिसवर ठेवल्यात. का बरं ठेवल्यात? गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजची फीसुद्धा तुम्ही 1,00,000-1.25 लाखाच्या पुढे नेऊन ठेवली आहेत. का बरं ठेवली आहेत? म्हणजे थोडक्यात आपण असं धरून चालूया का की या सरकारच्या वतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही अभियांत्रिकी विद्यालय चालत नाही. जर का COEP सुद्धा प्रायव्हेट कॉलेजसारखंच तेवढ्याच फीज आकारून स्वतःचा खर्च भागवणार असेल तर मग त्याला आपण सरकारी गव्हर्मेंट कॉलेज का म्हणतो? जागा तुम्ही दिलीत म्हणून. मग तशा कित्येक प्रायव्हेट कॉलेजेसना सुद्धा जागा तुमच्याच अखत्यारीतनं दिल्या गेल्या आहेत. तेव्हा कवडीमोल भावाने दिल्या गेलेल्या आहेत, त्या मंत्र्यांना दिल्या गेलेल्या आहेत. तुम्ही या पालकांना फसवताय. नुसत्या पालकांनाच नाही, तुम्ही 20% जागा आम्ही भरणार असं म्हणला होतात पहिल्यांदा. मग म्हणता तुम्ही मेरिटवर भरा. आता हा 20% जागा जो कोटा आहे, सध्या आपण फीजचा प्रश्न बाजूला ठेवू, तर या 20% जागांसाठी त्या कॉलेजेसनी अर्ज करायचे. त्याप्रमाणे काही कॉलेजनी आपापल्या वेबसाईटवरती याच्यासाठीची प्रोसिजर डिक्लेअर केली. ते काय म्हणतात की कॅप राऊंड संपल्यानंतर आमची ही प्रोसेस चालू होईल आणि मेरिटनुसार आम्ही करू. आता मला सांगा की यांच्याकडेच ॲडमिशन मिळेल अशी कुठलीही गॅरंटी जर का विद्यार्थ्याला नसेल तर तो तुमच्या कॅप राऊंडमधनं एखादी सीट घेऊन ती कन्फर्म करणार की नाही? आणि मग जर का त्याला या इन्स्टिट्यूट लेवल सीटमधनं जागा मिळाली तर त्याला आधी अलॉट झालेल्या जागेचं काय होणार? म्हणजे तो तिथली ॲडमिशन कॅन्सल करणार आणि या इन्स्टिट्यूट लेवलमध्ये ॲडमिशन घेणार. त्याला परवडतंय म्हणून. मग अशी जी रिकामी राहील सीट, ती सीट कशी भरली जाणार हो? का हा काही आपला विचारच नाही आहे? बरं, मला पुढे जाऊन सांगा की तुम्ही अनेक रिझर्वेशन्समध्ये त्या विद्यार्थ्यांच्याकडनं, पालकांकडनं नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट मागता. जो काही उत्पन्नाचं असतं ते काय 8 लाखाच्या आतलं असेल, 12 लाखाच्या आतलं असेल ते. आता त्यानुसार त्यांनी सर्टिफिकेट दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याला आपण सीट अलॉट करू. त्याची फी गव्हर्मेंट काही निम्मी किंवा पूर्ण जी काय भरणार असेल ते भरेल. पण त्या विद्यार्थ्याला जर का वाटलं की मला इन्स्टिट्यूट लेवलमध्ये सीट घ्यायची आहे तर तो अर्ज करू शकतो की नाही? करू शकतो. तो मेरिट आहे म्हणून तिथे ॲडमिशन घेईल की नाही? घेईल. मग तेव्हा तो तिप्पट फी भरेल की नाही? भरेल. मग त्याला तुम्ही डिस्क्वालिफाय करणार आहात का? खूप वेगळे प्रश्न आहेत. तुम्ही करा बरं डिक्लेअर की त्या इन्स्टिट्यूशनल सीटमध्ये कुठल्याही रिझर्वेशनच्या मुलाला अप्लाय करता येणार नाही. कराल तुम्ही डिक्लेअर? नाही. अहो, तुमच्या अक्षरशः गोठ्यात बांधलेले असतात ना, तसे या सगळ्या प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसची तुम्ही परिस्थिती करून ठेवली आहे. याच्या विरुद्ध या खाजगी विद्यापीठांवरती तुमचा कुठलाही कंट्रोल नाही. कुठल्या ब्रांचला किती विद्यार्थी हवेत इथपासून तुम्ही किती फी त्यांच्याकडनं चार्ज करू शकता या कुठल्याही बाबतीमध्ये सरकारचा कुठलंही नियंत्रण नाही आहे.
निदान असलं तर तुम्ही ते वापरत नाही असं आपण म्हणू. मग याच खाजगी विद्यापीठांना आणखी मुलं मिळावीत. म्हणजे आपण पूर्वी एक प्रॉब्लेम सोडवायचो ना, की एक लाईन काढली आहे, आता ही लाईन तुम्ही न पुसता लहान कशी कराल, तर एक दुसरी लाईन त्याच्या शेजारी काढा मोठी, त्याच्यापेक्षा लांब, म्हणजे ही लाईन लहान होईल. मग तुम्ही आत्ता असंच करताय का? खाजगी विद्यापीठाच्या फिया कमी आहेत हे दाखवण्यासाठी तुम्ही या इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्सची फी तिप्पट करायला परवानगी देत आहे का? नक्की काय चाललंय? म्हणजे आपण कोणासाठी हे सरकार किंवा या सगळे नियम लागू होत आहेत? नवीन एज्युकेशन पॉलिसी ती तुमचं काय शिकवावं, कसं शिकवावं या बाबतीत बोलतीये, पण फीजच्या बाबतीत कोणी काही बोलत नाहीत, तुमच्या नियमांबद्दल काही बोलत नाहीत. ऑलरेडी तुम्ही सगळ्यांना सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे करून झाल्यात. ज्या रिझर्वेशनच्या सीट्स या सगळ्या खाजगी महाविद्यालयांवरती तुम्ही लादल्यात, त्यांच्या फीज देण्यास इतके सुद्धा पैसे सरकारकडे नसतात दरवर्षी. ही तर परिस्थिती आहे. ज्या काही SC STच्या पूर्ण फीज, OBCच्या अर्ध्या फीज वगैरे ज्या तुम्ही विद्यार्थ्यांना भरायला सांगता आणि उरलेल्या फीज ज्या सरकारने द्यायच्यात कॉलेजेसना, त्या कॉलेजेसकडे जमा होत नाहीत. ही परिस्थिती असताना तुम्ही असे काहीतरी प्रकार करता आणि कशासाठी हो? काय 5-50 लाख रुपये त्या इन्स्टिट्यूटला मिळाली? मुख्य म्हणजे ती इन्स्टिट्यूट लेवल सीट तुम्ही का दिली होती याचा कुठे विचार आहे का? त्याला मॅनेजमेंट सीट तुम्ही म्हणताय. इन्स्टिट्यूट लेवल आम्ही भरू शकतो, कशी ते आम्ही बघू. माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा माझं कुठलं ज्युनियर कॉलेज असेल, माझ्या शाळा असतील, तर माझ्या शाळेमध्ये शिकवणारा जो कोण शिक्षक आहे किंवा तिथला नॉन टीचिंग आहे, त्याच्या मुलाला जर का शिकायचं असेल तर त्याला माझ्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्यासाठी माझ्याकडे कुठला मार्ग ठेवला तुम्ही? इन्स्टिट्यूशनल सीट. म्हणून त्याला इन्स्टिट्यूशनल म्हणतात. मी एवढा मोठा डोलारा जर का सांभाळतोय स्वतः हे कॉलेज काढून, तर माझ्या हातात 2-5 सीट तरी असाव्यात, म्हणून या सीट तुम्ही दिल्यात. त्या इन्स्टिट्यूशनल सीट्स आहेत. मला कॉलेज चालवायलाच पैसे कमी पडत असतील तर आम्ही कधी घेतले असतील ना डोनेशन. ह्याच्यात कुठे निगेटिव्ह काहीच प्रकार नाही आहे. तुम्ही ती डोनेशन ॲक्सेप्ट केली आहेत. ती ऑफिशियल होती का नव्हती, तुम्ही कुठे घेते, आम्ही कोणाला विचारायला येतो का राजकारणाला की तू पैसे कुठनं घेतलेस आणि का घेतलेस आणि कुठे खर्च केलेत? नाही. मग यांनी एवढी मोठी संस्था काढली आणि त्यांनी थोडे काय पैसे घेतले असतील तर तुम्ही आज ते मान्य करताय की ते योग्य होते, कारण तुम्ही तिप्पट फी करून ते पैसे स्प्रेड ओव्हर 4 इयर्स घ्यायला परवानगीच दिलीत ना. आणि मला सांगा की एकेकाळी 10-15 वर्षापूर्वी आपल्याकडे फ्री सीट आणि पेमेंट सीट अशा इंजिनिअरिंगला जागा होत्या. निम्म्या सीट्स 10,000 फी, निम्म्या सीट्स 40,000 फी. शेवटी आपण कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने हे आणून पाडलं की एकाच ठिकाणी अशा 2 वेगवेगळ्या फीज कशा असू शकतात. मग तुम्ही मला आता सांगा की या 20% जागांसाठी तिप्पट फी तुम्ही कशी जस्टिफाय करू शकता? प्रश्न खूप गंभीर आहे. पालकांनी विचार करायला पाहिजे. आणि पालकांचे विचार तर खूपच पहिल्यापासूनच सगळे चुकलेले आहेत. त्यांना सांगणं हल्ली तर माझ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. पण मी तरीही सांगतो या पालकांना सुद्धा की तुम्हाला तिप्पट फी ही मुद्दामून भीती घालण्याचा प्रकार चाललेला आहे, जेणेकरून तुम्ही खाजगी महाविद्यालयात जा. तिप्पट फी मॅक्सिमम घेण्याची परवानगी आहे. मी या संस्था चालकांना, अभियांत्रिकी कॉलेजेस चालवणाऱ्यांना सुद्धा असं म्हणतो, तुम्ही सरसकट डिक्लेअर करून टाका आम्ही दुप्पट फी घेतो म्हणून. तुम्ही तो खाजगी विद्यापीठांचा जो फीजचा आकडा आहे ना 3-3.25 लाख, त्याच्यापेक्षा कमी फी आकारा. आपल्याला मुलं मिळतील, आपल्याला मुलं मिळाली पाहिजेत. खाजगी विद्यापीठं माझी दुश्मन नाहीत, पण एका बाजूला खाजगी विद्यापीठांना मदत करायचं आणि खाजगी महाविद्यालयांचा मुद्दामून बकरा करायचा, ही असली धोरणं सरकार जर का वापरत असेल किंवा त्यांचे प्रतिनिधी वापरत असतील तर याला पालकांनी जागरूक होऊन उत्तरं दिली पाहिजेत. संस्थांनी एकत्र येऊन याला उत्तर दिलं पाहिजे. बघा, विचार करा. खूप अवघड आहे विषय, पण तरीसुद्धा आपल्या सगळ्याला समजेल. नक्की विचार करा आणि त्याप्रमाणे हे रजिस्ट्रेशन पूर्ण करून ऑप्शन्स भरताना पुढे जा. धन्यवाद.